सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. वारी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गपरशु मृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं स्तमन्तातस्तुतममगणैर्व्याघ्रतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. बुक्काला उणीबोधल्यांच्या कराणे मागत भिक्षा सदैव पोरान्नदाणे बहिणाई जासी गळा माळ घाली शंकरानंद म्हणता वृत्ती शांत झाली. उमापती महादेवाच्या चरण सानिध्यात गेल्या 116 वर्षापासून शिवरात्री महोत्सवाची ही जी परंपरा आहे ही अखंड या पवित्र मातीमध्ये चालू आहे. आणि या शिवरात्री महोत्सवाचं बदललेलं जे रूपांतर आहे ते अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने आहे. अखंड हरिनाम सप्ताह या प्रकरणाला बापू हे तपपूर्ती प्रकरण आहे. यावर्षी 12 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळं लघुन्यास महान्यास पूर्वक भगवान श्री शंकराला रुद्राभिषेक, यजमानाच्या द्वारे ग्रामस्थांचं परिसराचं भलं व्हावं, आत्मकल्याण व्हावं यासाठी द्विदिनात्मक रुद्रयाग यज्ञ सोहळा आणि सप्तदिनात्मक वागयज्ञ सोहळा असे 2 यज्ञ सोहळे या पवित्र मातीमध्ये संपन्न होत आहेत. मुळात पिंपळवलय नावाचं जे प्रकरण आहे पिंपळोली हे आध्यात्मिक ऊर्जा देणारं एक धर्मकेंद्र आहे. भगवान श्री कालभैरवाचं तिथे वास्तव्य आहे. भगवती जोगेश्वरीचं तिथे राहणं आहे. मुळशी या पवित्र पर्वतांच्या रांगेत ऋषी मार्कंड्यांच्या पदस्पर्शानं भूमी पवित्र आहे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा आळंदी तीर्थ क्षेत्रात संजीवन समाधी घेतली तेव्हा आदरणीय आबा पिरंगुटला राहणारे जगमित्र नागा वृत्तीनं उदास झाले की आपला प्राणच आता निघून गेल्यामुळे आपण या परिसरात न राहणं बरं अशी त्यांची मानसिकता तयार झाली. म्हणून कानुराज पाटकांना वाईट वाटलं
नामदेवरायांच्या कुटुंबातल्या 14 सदस्यांनाही दुःख झालं. केंद्रू पाबळचे काणूराज पाठक अत्यंत दुःखी झाले आणि जगमित्र नागांचं मत आणि मन उदास झालं. म्हणून श्री नारायण महाराज त्यांनी मुळशी हा प्रांत, ही भूमी, पिरंगुट तीर्थक्षेत्र सोडून ते मराठवाड्यामध्ये, ज्याला देशे गोदावरीयाः दक्षिण तीरे असा उल्लेख आहे, रामक्षेत्रे राम अस्मिन वर्तमाने, रामचंद्राचं क्षेत्र, गोदेचा दक्षिण तीर, अशा एका खंडात म्हणजे चंपावती नगरीच्या चरण सानिध्यात परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकर हे 12 ज्योतिर्लिंगाचे वर्णन आलं. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी तीर्थ क्षेत्रात पिरंगुटचे जगमित्र नागा स्थिरावले आणि त्यांची समाधी ही बीड जिल्ह्यात झाली. पिंपळोलीचं, शेळकेवाडीचं बीड जिल्ह्याशी काय नातं पारमार्थिक, या संबंधानं चिंतन मी थोडं आपल्या समोर संतोष महाराज करणार आहे. ते मनपूर्वक जेवढी शांतता मला या बाजूकडनं मिळेल तेवढं आपण कीर्तन करू. जेव्हा व्यत्यय येईल तेव्हा आपण जय विठ्ठल करू आपल्या नित्याच्या नियमाप्रमाणे. जोगेश्वरी ही आंबेजोगाईला राहणारी देवी. जोगेश्वरी ही स्वर्गीय प्रमोद महाजनांची कुलदेवी. देशाचे माजी सभापती, देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी यांची ती कुलस्वामिनी देवी. अनेकांची असेल, परंतु ही ठळक नावं लोकांच्या पाठातली म्हणून ही 2 नावं मी स्वीकारली आणि तुमच्या समोर मांडली. ती जोगेश्वरी भक्तांच्या नवसाला पावणारी देवी. जसे 52 पीठ आहेत देवीचे, त्यात 3.5 पीठ प्रामुख्याने आहेत. त्यातली त्यात तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, सप्तशृंगी माता हे ठिकाणं सगळ्यांच्या पाठातली आहेत. अशाच 52 देवीपैकी जोगेश्वरी नावाची देवी आहे आणि त्या देवीचं नातं पिंपळोलीच्या मुळशी तालुक्यातल्या कालभैरवाशी जुळलं. आता नीट ऐका. कालभैरवनाथाची सासुरवाडी बीड जिल्हा आणि कालभैरवनाथाला माहिती की सासरवाडीतनं येणारा प्रत्येक सदस्य हा जावयांना आणि पाहुण्यांना अतिप्रिय असतो. तसं मी जोगेश्वरी मातेच्या माहेरातलाय. हे ऐकायला ज्यांची कानं ताकदीची आहेत त्यांना हे प्रकरण कळतील. कारण कीर्तनात मी हलकं फुलकं बोलणं मागे सोडून दिलंय आणि इथे कीर्तन झाल्यावर मला काही द्रव्य घ्यायचंय हा हेतू नाही. माझंच प्रांगण आहे, माझीच माती आहे, माझाच आश्रम आहे, माझंच गुरुकुल आहे, माझाच मठ आहे. त्यामुळे ते कीर्तन रंगलं पाहिजे, वाह क्या बात आहे लोकांनी म्हटलं पाहिजे, टाळ्या वाजल्या पाहिजेत, अशी काही भूमिका नाही. पण नातं तुमच्या पारंपरिक परमार्थाचं मी तुमच्यासमोर हा वैदिक पौराणिक इतिहास तुमच्यासमोर मांडतोय. आता प्रत्येकाला आपल्या बायकोकडच्या नात्यातला माणूस आल्यावर बऱ्याच लोकांना तो प्रिय असतोच, असतो की नाही. आता आमचे हे पाहुणे मधुकरराव 7 दिवसापासून आहेत की नाही इथे, का प्रिय आहेत. कळणारी नावं घेतो, कोणी विनाकारण त्यांचंच घेतलं म्हणू नका. आमचे गुंडगळ का प्रिय आहेत. नारायण महाराज या सगळ्या लोकांना, स्त्री पुरुष आबाल वृद्ध, नव्या आलेल्या लेकी, नांदायला गेलेल्या पुरी, गावातले युवक युवती, वृद्ध, सर्व क्षेत्रात कार्य करणारे लोक, हे सगळे मला प्रिय आहेत. सगळे मला प्रिय आहेत, मी त्यांना प्रिय आहे. कदाचित कळत न कळत कोणाची अप्रियता असेल तरी देवानं त्यांचं भलं करावं. शिवरात्रीला दुसरी काय प्रार्थना करायची.
मला काल बापूसाहेब महाराजांचं एक वाक्य फार हृदयाला लागून गेलं. मी ते नोट करून ठेवलंय माझ्या ह्या कॅम्प्युटरमध्ये, संगणकात हृदयाच्या. बरं का सर, तुम्ही तुमच्या पत्नीसह वर्तमान उपस्थित आहेत आज, आमचे उत्तम निवेदक. त्या आदर्श शिक्षिका आहेत आणि त्यांनी सूत्रसंचलन त्यांनी केलंय माझं आज. त्याचं कारण आहे, शंकराला उमा अधिक प्रिय आहे आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य आदिनाथ उमा बीज प्रगटले. आपल्या संप्रदायाचे तत्वज्ञान आलंय ती उमेपासून आलंय आणि उमा हे ज्योतिष स्वरूप आहे. त्यामुळे कदाचित ज्योतिताई निवेदन करतील असं वाटतं. आता मी त्या कालभैरवाच्या सासूरवाडीतला, त्यांच्या लक्षात आलं की हा मेहोणा आहे, याला पिंपळोलीला बोलवलं पाहिजे. मग पिंपळोलीत आलो. मग त्यांनी मला सांगितलं स्वप्न दृष्टांतात, तुला इथे राहायचंय का शेळकेवाडीत जायचंय? 2-3 ठिकाण आहेत. एक आंधळ आहे, एक गवारवाडी आहे, अजून आपण डॉक्टरांच्याकडे जातो त्या गावाचं नाव काय, खांबोली आहे. SSYचं केंद्र आहे, तिकडे पण जागा आहे, कातर खडक. आमच्या बाबाजींनी मला रोड टच जागा दाखवली 10 गुंठे. मी नकार दिला. डेव्हलप झालेली जागा, रो हाऊस असलेली जागा, पवनचक्की बसवलेली जागा, मी नकार दिला. नको म्हटलं मला. नाही तर आयती संपत्ती आल्यावर कोणाला नको वाटते, कल्पना करा तुम्ही. लोकाला आयतं सगळंच बरं वाटतं. सापाला बीळ आणि महाराजांना घर दाखवू नये, हे वाक्य ज्यांना शिवरात्रीला कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि शिवरात्रीचा नागाचा जवळचा संबंध आहे. 2 जातीला घर दाखवू नयेत, सापाला बीळ दाखवू नये आणि महाराजांना घर दाखवू नये. ही जागा मी का ऑब्झर्व केली, का पसंत केली आबा? त्याचं कारण आहे नारायण महाराज. त्याचं कारण आहे सत्पुरुषांच्या पदस्पर्शानं सुगंधित पावन तपोभूमी असलेलं तीर्थक्षेत्र. जेते हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घे. आल्या चाली झाल्या. वा वा. आता पुढचं वाक्य आहे का, जे चालीतले त्यांना ह्या चाली कळतील. घोड्यांना सुद्धा चाल शिकवावी लागते. तर माणसं लांबच राहिली. काही चालीत आहेत, काही चालीत नाहीत. त्या चालीत आणण्यासाठी संप्रदाय आहे. मला बापूसाहेबांचं एक वाक्य फार आवडलं, ते तुमच्या समोर पेश करतो. कालचंच आहे. जे ऐकलं ते मांडलं पाहिजे, लगेच ठेवायचं कशाला. ते म्हणाले, देवाजवळ असतो तो पुजारी. वाक्य पुन्हा ऐका. ते काय म्हणाले? देवाजवळ असतो तो पुजारी आणि देव ज्यांच्या जवळ असतो ते संत. विठ्ठल देव ज्यांच्याजवळ वास्तव्य करायचा अशा सत्पुरुषांची मांदियाळी प्रभागात आहे. आमचे वैकुंठवासी वार काबा गुरुवर्य कुंभार गुरु या पवित्र भागातले, या पवित्र मातीतले हजारो पोरं त्यांनी सूत्रवत चिंतनाची तयार केली. उद्या येणारे गुरुवर्य कुरेकर बाबा आणि गुरुवर्य कुंभार गुरुजी आमच्या दंडी स्वामी आनंद आश्रम महाराजांच्याकडे जात असायचे. आणि स्वामी महाराज दादांच्याकडे अध्ययन केलेली व्यक्ती होती. साखरे नाम विख्यातम ज्ञानदान परायण म्हणून आपल्या कीर्तनाच्या चौकटीला पखावजापासून ते चालीपर्यंत, गायनापासून ते स्पीकरपर्यंत आणि
आयोजकापासून ते श्रवणकर्त्या श्रोत्यापर्यंत आणि सांगणाऱ्या कीर्तनकारापासून कीर्तन देणाऱ्या बुवापर्यंत आपल्या या सप्ताहाला काही विशिष्ट प्रकारची मर्यादा आहे. आपला हा नामयज्ञ एका क्रमातला आहे. थोडा वेळ लागेल सगळ्यांना उमगायला हे प्रकरण, पण कालांतराने सगळ्यांना ही प्रकरणं कळतील की कीर्तन याला म्हणतात रात्रीचं कीर्तन, प्रासादिक कीर्तन. वा वा. प्रसिद्धी वेगळी, प्रसिद्धी परांगमुख वेगळं आणि पारंपरिक कीर्तन वेगळी आहेत. मी माझ्या तारुण्याच्या काळात एवढं हसवलेलंय की तुम्ही ज्यांना ज्यांना आता विनोद सम्राट म्हणता त्यांनी सगळ्यांनी माझेच कीर्तन ऐकलेत एकेकाळी. सगळ्यांनी, किंबहुना ते टाळ घेऊन उभा राहायचे. पण आता मी त्याला प्रतिबंध प्रत्यावाय घातला. मुलगी नांदायला जात नाही तोपर्यंत माहेरात ती बिना पदराचं वागू शकते. कपाळाला गंध न लावता घरात लाडानं बिलगू शकते. परंतु एकदा कुंकू लावलं, साखरपुडा झाला आणि ती त्या घराण्यात दिली की त्या घराण्याच्या रीतिरिवाज परंपरा आल्या आणि तिला मर्यादा आली. तसंही बुद्धी नावाची स्त्री आहे, पुरुष असलो तरी. विवेक नावाच्या पतीबरोबर माझं लग्न झाल्यामुळं मला संप्रदायाच्या परंपरेचा प्रतिबंध आहे, नियम आहे. काषाय वस्त्र म्हणजे काही शोभेची नाही आहेत किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाची नाही आहेत. याला एक पारंपरिक अंग आहे. आणि ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी इथे सगळी येऊन गेली. हे माझं कीर्तन म्हणजे काय, घरात ते घरात सोंगट्या खेळाव्यात असं प्रकरण आहे. आपल्या घरात आपलीच माती आपली माणसं, आपली माती आपली माणसं. फक्त एक कृपा करायची, आपल्या हातानं आपली माणसं मातीत घालायची नाही, एवढंच फक्त. त्याचं नाव आपली माती आपली माणसं. बघा ना मंडप कसा गच्च भरून गेलाय. आज शिवरात्री आहे आणि परिसरात सगळे लोक भगवान शिवाच्या भक्तीत तल्लीन आहेत. केमसेवाडीला उत्सव चालू आहे, अन्यत्र काही ठिकाणी आहेत, तरी लोक इथे आले. म्हणजे जे घरांदा श्रवण करणारे लोक आहेत ते मंडपात उपस्थित आहेत, ऐकणारे. चव घेणारे वेगळे आणि भोजनानंतर तृप्त होणारे वेगळे. चव घेणारे मिसळ पाव, वडापाव. मी ठिकाण आहे खरं, एक चिंतन सांगतो. आणि पोटभर खाणारी मंडळी अशी असती, खादलेची खावे वाटे, त्याची अतृप्तीच असती. पखावत शिकताना विद्यार्थ्याची अतृप्ती असावी. गाणं शिकताना तुषारजी गुरुजींच्या जवळ बसल्यावर शिकताना अतृप्तता असावी. आणि वारी आणि पंढरीच्या उपासनेत वैष्णवांची अतृप्तता असावी. का? ती पुन्हा करावी वाटावी. तृप्तीचा ढेकर द्यावा असं प्रकरणच हे नाही. हवंच वाटतं, अजून अपेक्षित असं वाटतं. भैरवनाथांनी मला इकडे पाठवलं आणि पिंपळ वलयात हे चिमुकलं शेळकेवाडीचं नाव मला इथे येण्यासाठी कृतज्ञता माणसाची व्यक्त सदैव करावी. ते आपल्या कीर्तनात असू देत नसू देत, पण त्यांना हा निरोप यूट्यूबच्या माध्यमातून आज ना उद्या जाणारच आहे. श्री निवृत्ती महाराज बोरकर निमित्त मात्र कारण ठरले. आणि 2010 साली श्री आदरणीय सातारकर महाराज, मी अशा अन्य दिग्गज कीर्तनकाराची कीर्तनं खालच्या प्रांगणात होती. त्यात माझं कीर्तन बोलता बोलता नवनाथ भाऊ मला आता 12 वर्ष इथं झाले. म्हणजे माझाही आणि सप्ताहाचाही या गावात तपपूर्ती सोहळा यावर्षी संपन्न झाला. असं काही नाही की त्याला रथावर बसवावं, त्याची मिरवणूक काढावी, त्याला फेटा बांधावा, कपडे घालावेत, औक्षण करावं. नाही, ही औपचारिक पद्धती आहे. अंतरंगातनं त्याला मनापासून ओवाळणं हा त्याचा तपपूर्ती सोहळा आहे. तपपूर्ती सोहळा आहे. आणि नारायण महाराज हे आमचं गाव चिमुकलंय पण मोठं देखणं आहे. पारमार्थ प्रेमी आहे, जिव्हाळा आहे, ओलावा आहे. या स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध सुना आली की या उत्सवाला निमंत्रण न देता येतात. काही प्रकरणं अशी आहेत निमंत्रण दिलं तरी येऊ नये, आणि काही प्रकरणं अशी आहेत सप्ताहात निमंत्रणाची वाट पाहू नये. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. इथे काय आवश्यकता या म्हणण्याची? या कुठं म्हणावं लागतं? वास्तुशांत, लग्न, मौंजी, साखरपुडा, घराचं बांधकाम, जमीन घेतली, फार्म हाऊस बांधले,
मुलाचं बारस आहे, तिथे निमंत्रण नाही दिलं तर प्रापंचिकांनी रुसावं, पण परमार्थात निमंत्रणाची आवश्यकताच नाही. पण पूर्वाश्रमीची माझी सख्खी काकू फिनिक्स हॉस्पिटलला बीडला कृत्रिम वायूवरती ठेवलंय आत्ता, आणि पूर्वाश्रमी माईंचे पितृचरण शेवटच्या टप्प्यात श्वास घेत आहेत आत्ता. पण तुम्हा सगळ्यांना माहिती, दादाच्या प्रकरणाच्या वेळेला मी मृत्यूपर्यंत रूममध्ये होतो, पण मृत्यूनंतर 14 दिवस गंगापूजन होईपर्यंत त्या घरात जाता येत नाही. तुमच्याही पितृचरणाच्या वेळेला मी आलो, सर्व समान आहेत. मला मुद्दा असा आहे की एवढं प्रकरण माझ्या समोर आत्ता दुःखाचं आहे, पण ऐसा सांडोनी सोहळा मी का राहीन निराळा. मी का राहीन निराळा. शिवरात्री सारखं पर्व काळाचं प्रकरण भारतीय संस्कृतीत मोठं कोणतंच नाही. हा मोठा पर्व काळ आहे. ही कोणती रात्र आहे? कालरात्र नाही, शिवरात्र आहे. एक पुढचं वाक्य बोलतो सर, प्रत्येकाच्या जीवनात येणारी काळरात्र त्याला अघटित टाळायची असेल तर त्यांनी शिवरात्र करावी. ही रात्र कोणाची आहे? शिवाची रात्र आहे, म्हणून शिवरात्र. आणि शिवाची रात्र असल्यामुळे शिव त्या रात्री उपस्थित आहेत. म्हणजे लेकरं बाळ धिंगा मस्ती का करतात असं कोणी मला विचारलं तर भूते बेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. म्हणजे विष्णूच्या यादीत चांगले भक्त आहेत, गंध ऊर्ध्वपुंड माळा गोपीचंदन, आणि शंकराजवळ हे दाड्या जटा साप नाग वेष्टन गरुड कुंडल विंचू डोक्याचं मुंडक व्याघ्रांबर. हे का? त्याचं कारण आहे, हे शिवगण आहेत. जसं पक्षात पितृगण असतात आणि निवडणुकीत एक गण असतो, तसं हे शिवगण आहेत. गण म्हणजे सदस्य, आणि त्या गणात आज गंधर्व गान करण्याकरता नंदी, मला माहिती आहे 7 दिवस झालं नाही मी रोज कीर्तनात आहे, नंदी भृंगी शृंगी कार्तिक गणेश हे भगवान शिवाचं उपपंचायतन आहे. या सगळ्या राज्यस्तरीय दैवत आहेत, आणि शिव उमा ही कॅबिनेट दैवत आहे. उमेला टाळलं तर शंकराला त्याची पूजा आवडत नाही, भृंगीला टाळलं तर त्याला त्याची पूजा आवडत नाही, नंदीला टाळलं तर शंकराला त्याची पूजा आवडत नाही, त्याच्या गणेशाला टाळलं तर त्याची पूजा आवडत नाही, गिरिजेला टाळलं तर त्याची पूजा त्याला आवडत नाही, कालभैरवाला टाळलं जोगेश्वरीला टाळलं तर त्याची पूजा त्याला आवडत नाही. यापेक्षा पुढचं बोलू का? हे सगळं करून संतांना आणि हरिभक्तांना टाळलं तर त्याला अजिबात आवडत नाही. बर का ज्योतिताई घोलप, ब्रह्मादी आदी या शब्दानं उपलक्षणानं जगातल्या सगळ्या देवता आल्या. ज्योती म्हणल्यावर काही म्हणते त्याच्याच तिने घेतलं काय नाव, नसलेला खोटाला. ज्यांना ज्यांना माहिती ते, मी श्री घोलप म्हणालोय. ब्रह्मादी नाचती, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडून या त्रिशूळ डमरू, म्हणजे सत्व रजतम 3 गुण, आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक 3 ताप, आणि त्रिगुण गुणांना बरोबर घेऊन भगवान शिव तिथे उपस्थित आहे. हे प्रकरण कशासाठी? जर तम वाढला रजानी दाबायचं, रज वाढला तर सत्वानी दाबायचं, आधिभौतिक वाढला आधिदैविकाने दाबायचं. ही प्रकरण आहे सगळी. आणि हातात त्याच्या डमरू आहे. आपल्याही भोले बाबाच्या समोर एक त्रिशूळ आहे पितळी, आणि त्याला डमरू अडकवलेला आहे. कशासाठी आहे? आई उनरुकती प्रत्याहार माहेश्वराणी सूत्राणी, कडकड कडकड 14 सूत्र पाणीची त्यातनं बाहेर पडतात. डमरू नाद ब्रह्माचं मिलन करतात ते. आणि भगवान शिव उमेसह वर्तमान, म्हणजे आपल्या बायकोला बरोबर घेऊन वारी करताना, बायकोला बरोबर घेऊन वारी, हा शंकराचा संप्रदायातल्या तत्ववेत्यांना मोठा संदेश आहे. आता ज्यांना नाही तर त्यांच्याबद्दल मी काय करू?
हा बारकावा ज्यांना कळला त्यांना धन्यवाद देतो. किंवा ज्यांनी केलंच नाही त्याच्याबद्दल आपण काय बोलावं, किंवा ज्यांचं होऊन मोडलंय त्याच्याबद्दल आपण काय बोलावं, किंवा होऊ नये ज्याला प्रपंचात यशच आलं नाही, अशक्त सहज साधू निर्धनो ब्रह्मचारी च वृद्धा नारी पतिव्रता. मला वाटतं तुम्ही 12 वर्षापासून कीर्तन ऐकून तुमचे कानं तयार झालेली आहेत, म्हणून आधी खोलवर फार सांगण्यात काही आवश्यकता नाही. आणि चिखलात गाडीला जर एक्सलेटर दिलं तर मागलची 2 चाकं चिखलात अधिक प्रमाणात रोवली जातात, फार ताणू नाही. गाण्यात, वादनात, कीर्तनात, धर्मकारणात, समाजकारणात, राजकारणात फार ताणायचं नाही. असं ताणायचं आणि सोडायचं. ही सगळी मंडळी भगवान शिव आपल्या परिवारासह वर्तमान. आता ब्रह्मादी शब्दात कार्तिक आले, त्यात चिरंजीव आले, ऐकताय ना तुम्ही. त्याच्यात भगवान श्री गणेशजी आले, त्याच्या समवेत श्री नंदी आले, भृंगी आले, शृंगी आले. काही महाराज लोकांच्या तारखे घेताना ते तारखा देत नाहीत. शंकराचं तसंच आहे, तो डायरेक्ट माझ्याकडे येऊ नको, आधी नंदीन मग महादेव. हेही ज्यांना कळलं नाही ते उद्या प्रसादाला या, काल्यानंतर. नाही कळलं, आधी नंदी आणि मग महादेव. बऱ्याच लोकांच्या तारखा कोणाच्या तरी थ्रू घ्याव्या लागतात. मला विचारलं तुम्ही कोणाकडनं तारीख, म्हणले त्यांच्याकडनं. कोणा विचारलं त्यांच्याकडनं का, म्हणलं ते नंदी आहेत. म्हणून आधी नंदीला अभिवादन मग शंकराकडे जायचं. कधी कधी शंकरापेक्षा नंदी शिंग जास्त हलवतात. नाही कळलं. आता विद्यमान कॅबिनेट मंत्री श्री नितीनजी गडकरी, विरोधक सुद्धा त्यांचं नाव घेतात सडकेच्या उत्तम कामामुळं. 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, पक्ष कोणता असू दे, ज्याचं जे चांगलं काम आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, वादच नाही काही. यशवंतराव चव्हाण काँग्रेसचे नेते होते, पण माणूस केवढा ब्रिलियंट, साहित्याचार्य, मोठाच माणूस. स्वर्गीय शंकरराव चव्हाण मोठा माणूस, स्वर्गीय गोपीनाथराव मोठा माणूस, विद्यमान श्री पवार साहेब मोठी माणसं, स्वर्गीय बाळासाहेब मोठी माणसं, स्वर्गीय अटलजी मोठी माणसं, डॉक्टर मुरली मनोहर जोशी कॅबिनेट मंत्री, सुषमा स्वराज मोठी माणसं. पक्ष कोणता असू दे, संप्रदाय कोणता असू दे, ज्याच्या जी चांगली आहेत ना त्यांचं घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावं टीका करण्यापेक्षा. ते नितीन गडकरींचं एक वाक्य, ते म्हणाले कधी कधी चहापेक्षा केटलीच गरम होते. नाही कळलं तुम्हाला. तसं बुवांच्या पेक्षा बुवांच्या तारखे देणारच जास्ती जॅकेट घालून टाईट मध्ये असं, हे माझ्यामुळे आले, माझ्यामुळे आले. जाताना म्हणायचं तुझ्यामुळे जास्ती पैसे गेले. विठ्ठल मी हे आता कीर्तन बोलतोय म्हणजे हा आज ना उद्या मराठी तडक्यावाला कीर्तन एडिट करून सोडणारच आहे. आणि त्या प्रकरणाला मला तुम्ही होणार मोकळे, पण मला सामोरं जावं लागणार आहे. कीर्तनकारांनी द्रव्य अवश्य घ्यावं, पण काही त्याला मर्यादा असली पाहिजे. मर्यादेचं उल्लंघन व्हायला लागलं त्यामुळं संप्रदायातल्या चांगल्या चांगल्यांना गालबोट लागायला लागली. गुणाची किंमत केली पाहिजे, यांना द्रव्य दिलं पाहिजे. हे 2 उत्तम वादक आहेत, त्यांना द्रव्यार्जन दिलंच पाहिजे. गाडी आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, त्याचं मापन आहे, प्रवास लांबचा आहे, जागरण आहे, दिलं पाहिजे. पण हे मागून घेणं, अरे पुढून घे रे. नाही कळलं तुम्हाला. कसं घे, मागून कशाला घेतो. भिक्षा पात्र अवलंबणे. मी म्हणत नाही जळो जिने लाजीर वाणे, संत प्रमाणे बर का, किंवा हात पसरी जिणे धिक्क. कदाचित भविष्यात वसंतराव बाबाजी आपला आश्रम बर का, धोंडोपंत, कदाचित आपला आश्रम EC नाही व्हायचा, PUP नाही व्हायचा, नेटला सर्च केलं तर कदाचित दिसायचा नाही.
पण या कुटियात जे सुख आहे ना बापू, हा जो आनंद आहे ना तो 5 ताळाच्या आरसीसीत आणि चौकीदार रायफलवाला ठेवून आनंद नाही. त्याच्या जीवाला धाकधूक आहे. द्रव्यामुळं झोप नाही, संपत्तीमुळं भय आहे, रोगामुळं विश्रांती नाही. आपण एवढे सुखीत नवनाथनी वरती गोशाळेच्या शेजारी आपल्या शिवालयाच्या शेजारी एक कुटिया बांधली. अरे काय अप्रतिम कुटिया आहे ती. मी तर ठरवलंय पुढच्या शिवरात्रीत जे जे भेटायला येतील, बाबा कुठे आहेत, वर आहेत, या विठाला असे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी आपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आता स्वर्गापेक्षा उत्तम मला हे स्थान केलंय, पण जननी आणि जन्मभूमीतले हे लोक आल्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवून कडकडाट त्यांचं स्वागत. 25 वर्षापासून आमच्या गावात एकच सरपंच थे, अजून बदलले. अरे चांगलं काम करणाऱ्याला बदलायचं कशाला. ऐकताय ना तुम्ही. हे आदरणीय श्री भगवानराव आत्माराम पाटील बहीर, माझे सन्मित्र आणि पारमार्थिक वारकरी जीवन जगणारे आदर्श, आमच्या आदरणीय मनोहराप्पांचे सुपुत्र रतन सेठ, मोठे थोरले व्यापारी बीड शहरातले मोठे ज्येष्ठ व्यापारी आहेत, ते उपस्थित आहेत. आमच्या भिकाभाऊंचे सुपुत्र श्री अनिल सेठ गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांची सध्या धर्मपत्नी ग्रामाधिकारी आहे. हे जुने शब्द आहेत, ग्रामसेविका आहेत. आमचे शहादेव आबा सन्मित्र, पारमार्थ प्रेमी आणि वारकऱ्यांच्यासाठी पळणारे धावणारे हे सगळेजण आलेत आणि प्रतिवर्ष आपल्या उत्सवाला भेट देतात. त्याचं कारण आहे घेसी तेव्हा दिसी आईसा अससी उदार. एकदा 17 सीटरची गाडी घेऊन पिंपळोली शेळकेवाडीचे सगळे लोक आमच्या राजुरीच्या गणपती उत्सवाला आले होते, म्हणून हे दरवर्षी येत आहेत. चिंतन चाललं होतं. भगवान शिव आपल्या परिवारासह वर्तमान पंढरीची वारी करतायत. एक प्रकरण असं आहे बरं का बारकू सेठ दिलीपराव, एक प्रकरण असं आहे. शंकर पार्वती गरोदर असताना, जरा थोडं मनपूर्वक ऐका, जेवढं हळूवार बोलू तेवढे कान देऊन ऐकतील लोक. शंकर पार्वती गरोदर असताना, बर का शंकरांनो ऐका हे हा सगळ्या. शंकर पार्वती माता गरोदर असताना परियली वनात पार्वतीला घेऊन किशोर सेठ फिरायला जात असत. फिरायला नवीन मुलगी आणि मुलगा लग्न झाल्यावर फिरायला गेले ना तर वृद्ध लोकांनी टीका करू नये त्यांच्यावर. हे काय वागणं बावळे, नीट नाही, चांगलं नाही, हे काही तारुण्य आहे का, हे बरोबर नाही, आचार भ्रष्टता आहे, चुकीचं आहे ते. तारुण्यात युवती आणि युवकाला विवाह झाल्यावर पर्यटनाला जाऊ द्यावं, मुळशी डॅमला त्यांना जाऊ द्यावं, तामिनी घाटात त्यांना जाऊ द्यावं, त्यांना माळशेज घाटात जाऊ द्यावं, त्यांना लवासा सिटीला जाऊ द्यावं. हा लवासा सिटीला त्यांनी जावं, फक्त लव करू नये. ऐकताना बारकावे तुम्ही, तिथे जावं त्यांनी. शंकर पार्वतीला घेऊन फिरायला निघाले. काहींनी शंका घेतली पुराणात की शंकर पार्वतीला फिरायला घेऊन जात होते. शंकर म्हणाले आपली असल्यावर न्यायला हरकत नाही. आता ही मराठी ज्यांना उमगत नाही त्यांच्यासाठी मला फार रांगडं बोलता येणार नाही. आपली पार्वती बरोबर ठेवण्याला हरकत नाही. मला एकाने प्रश्न विचारला, आता हे जाणारच आहे युट्यूबला. म्हणजे महाराज तुम्ही संन्यास घेतला आणि मग माई वगैरे आश्रमात. म्हणलं हो असतात, तुझं काय म्हणणं आहे. नाही पण मग हे सगळं म्हणल्यावर त्या कशा काय.
मला वेड्या, स्वयंपाकाच्या निमित्तानं आश्रमात दुसरी ठेवण्यापेक्षा जुनी काही वाईट आहे का? नवीन विहीर खाण्यापेक्षा आहे तिलाच बोर घ्या ना, पाणी लागतं. विठ्ठल विठ्ठल रतन सेठ असं झालंय आपल्या राजुरी सारखं. हा सगळा पंचक्रोशीचा परिसर आहे ना, खूप प्रेम करतो. गेल्या वेळेला सन्माननीय आमदार श्री सुनील भाऊ स्वतः इथे पुतळ्याच्या अनावरणाला आले. काल कोथरूडचे आमदार महोदय येऊन गेले. काल आज सन्माननीय श्री आता शिवसेनेत ज्याने प्रवेश केला ते शंकर भाऊ मांडेकर येऊन गेले. म्हणजे मी असं प्रकरण कुठंच पाहिलं नाही की पक्षनीय हाय, वर्ग वारिणी आहे आणि तिथं दुसऱ्याने यायचं नाही, असं कटू पण नाही या गावात. तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठे व्हा, पण मतभेदाचे जोडे घरी ठेवून शिवरात्रीला शंकराच्या दर्शनाला या. सगळेजण इथे येतात, सगळेजण. आज थोडा अण्णा समाज कमी, त्याचं कारण आहे सगळीकडे शिवरात्री आहे. मुळशी मावळा ही खिंड ओलांडली की मावळ, तिकडे सुनील भाऊ, इकडे संग्राम भैया. म्हणजे हे दोघ जण जोडून आहेत, निकटवर्ती आहेत. आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या काळातही मुळशी मावळाने जे काम केलंय ते इतिहासात अन्य कुणी केलं नाही, असा ऐतिहासिक भाग आहे हा, पवित्र भाग आहे. ऋषी मांडव्यांचे चरण इथे लागले, गणेशाश्रम स्वामींचे चरण इथं लागले, जगमित्र नागांचे चरण इथं लागले, गुरुवर्य गुरुजींचे चरण या पवित्र मातीला लागले. श्रद्धेय सातारकर महाराज इथे आले, आमचे सन्मित्र थोरले कीर्तनकार श्री ढोक महाराज इथं आले, आणि वारकरी संप्रदायाचं नाक श्री वास्कर दादा इथे आले. आणि उद्या गुरुवर्य कुरेकर बाबा येणार आहे, त्यापेक्षा अजून ऐश्वर्य काय असतं. आदरणीय अण्णा, तारखी देऊन ही माणसं मिळत नाहीत, पण प्रतिवर्षी इच्छा करतात मधुसेठ की आता यावर्षी सप्ताह कधी सुरू व्हायचा आहे, श्रीरंग भाऊ कधी यायचंय, आम्ही कधी यायचंय, कधी यायचंय. हा उत्सव बर का गोविंदाबा, हा सप्ताह सगळ्याला आपला आपला वाटतो. कसा वाटतो? आपला वाटतो. आणि संतांच्याकडे अपपर भाव नसतो. ज्याच्याकडे अपपर भाव आहे ते संत नसतात. एक व्याख्या करू का, तुम्ही टाळ्या द्याल? संतोष महाराज, जे संत आहेत ते संत आहेत. दृष्टांत झाला. जे संत आहेत ना ते संत आहेत. वारशेवीन सागरू, ज्ञानोबराय सांगतात, वारशेवीन जैसा जळे निर्भरू तैसा निरोपचारी संतोषी जो. कधी कधी पावसाळ्यात ओढे खूप वाहतात, नद्या वाहतात, पण मे महिन्यात पाणी डोळ्याला लावायला शिल्लक राहत नाही. सागर तसा नसतो रतन सेठ, तो भरलेला असतो, कधी कमी होत नाही. तसं वारकरी तत्वज्ञान आहे, यात कधी कमतरता नाही. कीर्तनकार छोटे असतील, मोठे असतील, मध्यम असतील, गायक चांगले असतील, मध्यम असतील, कनिष्ठ असतील, वादक उत्तम असतील, मध्यम असतील, कनिष्ठ असतील, पण मुळशी मावळात शेळकेवाडीच्या सप्ताहाचं असं एक नाव झालं की गेल्या 2 महिन्यापासून इंटरनेटवरती आपली पत्रिका आणि व्हिडिओ फिरती आहे. आणि माझा फोन लागला नाही बर का आबा, की लोक ठरवतात बाबा शेळकेवाडीत आहेत. म्हणजे कधी कधी व्यक्तीमुळं गावाचं नाव वाढतं, तर कधी गावामुळे व्यक्तीचं नाव वाढतं. आमच्या गावाला गणपतीची राजुरी मोठं नाव, नंतर क्रांती झाली, स्वर्गीय काकूंची राजुरी, आता नाव आहे राजुरी कोणाची? संदीप भैयांची राजुरी. कधी व्यक्तीमुळं गावाचं नाव वाढतं, तर कधी गावामुळं व्यक्तीचं नाव वाढतं. दिहू गावाला कोणी विचारलं नसतं, लक्षात धरा, पण दिहू या गावाचं नाव तुकोबारायांच्या मुळे सगळ्या विश्वात पवित्र झालं. आळंदीला कोणी विचारलं नसतं, पण आळंदीला किंमत ज्ञानोबारायाच्या वास्तव्याने. पैठणला कोणी विचारलं असतं, पण नाथरायांच्या वास्तव्याने. एक वाक्य बोलतो, एसटी स्टँडवरनं सिटी बस किंवा PMT किंवा बस सुटली, पण अण्णा ती बिना बोर्डाची आहे.
प्रवासी भ्रमात पडतो, आली कुठून जाणार आहे कुठून आहे. अशा बऱ्याच गाड्या परमार्थात बिना बोर्डाच्या आहेत. काही दिंड्या मागेन पुढे चालतात ना, त्या बिना बोर्डाच्या. बापाच्या कळप पळती पुढे. काल राजाभाऊनी सांगितलं ना, अस्वच्छ करतात प्रांगण आणि ते क्रमातल्या लोकांना स्वच्छ करावं लागतं. काल इथे ज्ञानोबारायांचे परंपरेचे चोपदार आदरणीय राजाभाऊ येऊन गेले. हैबत बाबांचे वंशज अर्फळकर मालक येऊन गेले इथे. सगळ्यांची पाय इथं लागतायत. अजून एक काम करा ना तुम्ही, जरा ह्या मठाचं कौतुक करून भाईयांना इथं आणा ना एकदा. अहो बघू द्या काम गावकऱ्यांचं केवढं थोरलंय. विठ्ठल मी काही कोण्या राजकारणाच्या पक्षाचा अजिबात बोलणार नाही. शिवसेनेत आदित्य ठाकरे, पवारांच्या कुळात रोहितजी, क्षीरसागरांच्या कुळात संदीपजी आणि मुळशी मावळात सुनील भाऊ अण्णा, ही प्रामुख्यानं एक चांगल्या माणसांची नाव आहेत. चांगल्या माणसांची नाव आहेत आणि चांगली माणसं चांगल्याकडे येतात. जातीभेद, वर्णभेद, पक्षभेद आणि पंथभेद आणि पुढचं वाक्य स्त्री पुरुष भेद बाजूला ठेवून परमार्थ केला ना, तर इतिहासात त्याची नोंद होत असते. सत्पुरुषांना पूर्वी सेन आणि खडे लोकांनी मारले, पण आज त्याच पुतळ्यांचं प्रतिमेचं पूजन आपण आत्ता करतो. आत्ता फुल्यांना, शाहूंना, टिळकांना, आगरकरांना, सावरकरांना, गांधींना त्या काळात लोकांनी वेडं समजलं. आईन्स्टाईनला वेडं समजलं, सॉक्रेटिसला वेडं समजलं, कॉस्मादी गार्डा लुसिफसला वेडं समजलं, पण आज ती इतिहासात युगपुरुष बनली. तसं लोक आपल्याला आता वेडं म्हणतील. रामदास स्वामींच्या दासबोधात एक ओवी चांगली आहे. ते म्हणाले, वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. माणसं दिसण्यावर मोठी नसतात, त्याच्या आशण्यावर ती मोठी ठरत असतात. आणि आपल्या पदाचा स्वाभिमान न बाळगता येतात ते पारमार्थिक. आता सौभाग्य होती ज्योतिताई घोलप, आदर्श शिक्षिका पुरस्कार. पण एका कीर्तनकाराच्या कीर्तनात सूत्रसंचलन करण्यासाठी विनम्रतेनं संत वचनाचा आधार घेत ती पोरगी बोलती, तेव्हा आपलं हृदय भरून येतं ना, भरून येतं. म्हणून मधुसेठ, श्रीरंगसेठ, आपल्या गावात शिवाची मोठी कृपा आहे आणि 2 ठिकाणी शिव आहेत. खाली शिवतत्व आहे, तुमच्या प्रांतात वर शिवतत्व आहे. गिरिजा माता आहे, जोगेश्वरी माता आहे, भगवान कालभैरव आहेत आणि गवारवाडीत रुक्मिणी पांडुरंग परमात्मा हनुमानजी आपलं संरक्षण करतायत. एवढी पवित्र माती आहे. शिवरायांच्या आणि पेशव्यांच्या काळात देशमुखी प्राप्त झालेले सगळे शिंदे कुलोत्पन्न आहेत. शिवस्पर्शानं कृपेनं पुलकी झालेले सातो, शेळके, नवगणे ही सगळी सत्पुरुष मंडळी आहेत. सगळ्यात आनंदा नारायण, मारुती नारायण ही सत्पुरुष. आणि या सत्पुरुषाच्या कृपेनं कृपांकित झालेली भूमी मला आवडण्याच्या पाठीमागलची पार्श्वभूमिका नारायण महाराज आपल्या समोर मी साधारण. आणि राम मामा नीट ऐका काय म्हणतायत ते. हीच व्हावी माझी आस, आस अपेक्षा, बर का गंगारामजी, काय हीच व्हावी माझी आस. आस म्हणजे अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, भावना. मराठी साहित्यात संत परंपरेत शब्दांची अर्थसंगती बापू लावणं कठीण आहे. कीर्तन झालं आणि एक प्राध्यापक बोलायला उभा राहिले, MA मराठी प्राध्यापक. साहित्यिकांना वारकऱ्यांच्या पेक्षा अधिक कळतं हा तुमचा गोड गैरसमज आहे. साहित्यिकांना कीर्तनकारांच्या पेक्षा जास्त कळतं हा तुमचा गोड गैरसमज आहे, बरं का घोलप सर. कीर्तन झालं माझं आणि एक निवेदन करणारे सर उभा राहिले आणि ते म्हणाले, आज जरा थोडी गर्दी आहे म्हणून पुरुष मंडळीला प्रार्थना आहे, दर्शन घेताना शिस्त ठेवा, आधी महिलांना प्राधान्य द्या, या बाजूनी स्त्रिया पाया पडतील आणि या बाजूनी महिला पाया पडतील. दृष्टांत ज्यांना कळला त्यांना कळला. मी म्हणलं सर तुमचं क्वालिफिकेशन? ते म्हणले MA मराठी आहे. वा. मला म्हणले तुम्ही? म्हणलं मी 10वी नापास आहे. किती वेळेला? म्हणलं 3दा. 3दा लढवली मी निवडणूक, यशच नाही आलं. आता पुढचं बोलू का? पुढचं बोलू का? अरे
शासन स्थापित विद्यापीठात पास होण्यापेक्षा संतांच्या परीक्षेत पास होतो तो ग्रॅज्युएट असतो. आणि कमी शिकलेलीच माणसं देशाचं नेतृत्व करू शकतात. जास्त शिकणाऱ्यांना अधिक तर्क असतो आणि तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. अर्थ नाही कळला की गोंधळ होतो. एका पखावज वादकाला आबा मी म्हणालो थाप टाक, तो शेजारीच होता, त्याने माझ्या तोंडातच लावली. अरे थाप टाक पण पखावाजाच्या पुडीवर की गालावर हे कळलं पाहिजे ना. एका पुरीला सांगितलं सासून बेटा हे मराठवाड्यातले महाराज आहेत, जरा तिखट खाणारी जात आहे आणि भातावर जगू शकत नाहीत. नाही कळलं तुम्हाला? शिलाबाई लक्षात नाही आलं तुझ्या? हे कशावर जगणार नाही, ते भातावर जगणार नाही. जरा भाकरी करा, ठेचा करा आणि एक काम करा, पापड तळण्यापेक्षा भाजा. आता पोरगी बीएड होती, एम एड बी एड डी एड बीपी एड शिकूनही ज्यांना लागलं येड ते बरं करत नसेल. आणि तिला सासूने सांगितलं बेटा पापड घेऊन भाजीत बैस. ऐकताय ना? काय कर महावीर, कळलं का तुला? पापड घेन. शिकलेली पोरगी ती, तिने माळ्याचा मळा पाहिला. आपल्या जशा काकड्यात इथं वाल आहे, टॅमॅटो आहे, स्ट्रॉबेरी आहे, तसा तिने मळा पाहिला माळ्याचा. बापू पापड घेतले आणि ती भाजीत बसली निवांत. कीर्तन झालं, बुवा निघून गेले तरी ती भाजीतच बसली होती. तिला विचारलं कुठे होती, ती म्हणजे आई तुझ्या शब्दाच्या पुढे नाही मी. तू म्हटलीस ना पापड घेऊन भाजीत बैस. एका डॉक्टरांच्याकडे गेलो मी. म्हणलं साहेब मला घशाचं इन्फेक्शन झालंय आणि मला श्वासाचा त्रास होतोय. मधल्या कोरोनाच्या काळात श्वास म्हटलं की सोडतच नव्हते. जे गेले ते परत आलेच नाही. श्वास म्हणून त्या काळात काही लोकांनी दुखलं तरी दाखवलंच नाही. मेडिकलवरनं एक डोलो घ्यायची, पॅरासिटामॉल घ्यायची, निवांत पडायचं. मला त्या काळात 2-4 वेळेला सर्दी झाली पण अजिबात काही झालं नाही. जाता जाता विनोद बाजूला ठेवतो. आपल्या परिसरात आणि गावात अनेकांना आपलं शरीर गमवावं लागलं. हे 7 दिवसात कोणी कीर्तन करायला काय माहिती बाहेरच्या. अनेकांनी प्राणत्याग केला आणि अनेक आपली माणसं, आपल्या जवळची माणसं आज या उत्सवात नाहीत. पण तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, या शरीराचा एक क्षणाचा भरोसा नाही. क्षणोक्षणा हाची करावा विचार, अंतरावया पार भव सिंधू. म्हणून आलेली वेळ वाया न दवडता परमार्थात घालवा. कोणी शिल्लक राहणार नाही. एथ नाही उरू आले अवतार, एरते पामर थोर किती. बडे बडे आले, बडे बडे गेले, कोणी राहिलं नाही, कोणी राहिलं नाही. म्हणून वाच्यार्थ लक्षार्थ उमगला पाहिजे, चिंतन सांगता आलं पाहिजे, वेळ कमी असली पाहिजे, सूत्रबद्ध बोलता आलं पाहिजे. आता आमच्या नारायण महाराजांना, तुषार महाराजांना, आबांना आळंदीला जायचे, मला कुठेच जायचं नाही. रात्र शिवाचीच आहे आणि मठही माझाच आहे, तुम्ही माझे. त्यामुळं आपण रात्रभर शिवरात्री करू शकतो का नाही श्रीरंग साहेब? 12ला आरती झाल्याशिवाय आणि हर हर मेले काय सगळे. मी आतापर्यंत मुळशी मावळाचं वर्णन केलंय. बरं झालं शिवरायांच्या काळात तुम्ही मावळे नव्हते, किल्ले गेले असते. तलवारी जाऊ दे, निघून चुना तरी ठेवा. 12 वाजता आपल्याला काय करायचंय? महादेव. ऐकलं का हा आवाज कोणाचा? मामा ऐकलं का? आज आवाज क्लिअर निघत नाही पण आवाज क्लिअर निघत नाही. आहे आपल्याकडं, आपण आता आहे. आता कीर्तनानंतर आता पाहुणे आले हे सगळे, यांना प्रसादे सर्व दुःखाना. देवाच्या प्रसादे करारे भोजन आणि
बाल कोण कोण अधिकारी ते. जसा आपल्या गावी काला असतो ना, काला आपल्यासारखा काला महाराष्ट्रात नाही आणि इथल्यासारखा प्रसाद जगात. आणि तो प्रसाद आता 2 बकेट गरम करायचा. अरे आप भी लो और हम भी लेंगे. विठाला विठाला आस शब्दाचा अर्थ इच्छा. हीच व्हावी माझी आस. तुकोबारांची काय इच्छा आहे? जन्मो जन्मी तुझा दास, तरीच जन्मायावे. शांताराम वाणी विना सोडला नाही. गेल्या 2 वर्षी चक्कर येऊन पडले शुगर कमी जास्त झाल्यामुळे. संतोष महाराजांनी आदर्श घेणं गरजेचं आहे. शिका तुम्ही, मोठे व्हा, नोकरी करा, मंदिर बांधा, डेव्हलपमेंट करा, पण देह जाण्याची वेळ आली तरी परंपरा सोडायची नाही. माझ्या वडिलाची मिरासी देवा, तुझी सेवा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची मिरासी देवा, तुझी चरण सेवा. अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी. काही लोकांची नावं घेतली पाहिजेत. बापू हा अनिकेत, त्याचं वय लहान आहे बरं का, वय लहान. आणि त्यांनी एक अथर्ववेद म्हटलाय. एका वेदाच्या ऋचा 24,000 आहेत. आपल्याला 700 श्लोक आले तर माज येतो आणि 4 अभंग पाठ झाले तर आपल्याला वाटतं आपल्यासारखा विद्वान कोणी नाही. मंत्रसंहिता तयार आहे त्याची. पण आज आश्रम आणि संस्थानाचं जे काम चाललंय, नैवेद्य, आरती, कुलधर्म, कुलाचार, पूजा, रंग रंगोटी, साजबाज, त्याच्या जीवावर चाललंय. म्हणून करणाऱ्या माणसाची कृतज्ञता व्यक्त करणं काही पाप आहे का? हे काही विभाजन आहे का? करणाराच नाव घेत असतात. नाव त्याच घेतात जी माणसं बहुचर्चित असतात, समाजाच्या समोर येत असतात. त्रास त्यालाच होतो. काल का परवा कोणीतरी एक प्रकरण सांगितलं की आंबा असं एक वृक्ष आहे, त्याचं फळ आहे, त्याला संन्याशी मारतो, साधूही मारतो, पापी मारतो, डाकू डकाईतही मारतो, शेतकरी मारतो, मुलंही मारतात. का? स्वादिष्ट फळ आहे. चांगल्या फळाला कोणी मारत असतं. म्हणून एकच ध्येय असलं पाहिजे, न डगमगता आपलं काम दीपस्तंभाप्रमाणे अखंड चालू असलं पाहिजे. माझी जी आस आहे, अपेक्षा आहे, भावना आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती पंढरीची वारी आहे. पंढरी म्हणजे ज्ञान, पंढरी तीर्थक्षेत्र, पंढरी देवाच्या समूहाचं तीर्थ, लोहदंड तीर्थ, त्रिवेणीचा संगम, भीमा नीरा चंद्रभागेचा संगम, पुंडलिकांची तपस्थली, मातृपितृ सेवाधाम आणि वैष्णवांचं धर्मपीठ आणि हरिभक्तांचं माहेर. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षा. दुसरं काहीच नको. होईन भिकारी पंढरीचा
पंढरीचा वार करी पंढरीचा होईल भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार भिकारी पंढरीचा वार हला 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 पंढरीचा वार करी होईल भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी. जगद्गुरु तुकोबारायांचं दारिद्र्य सांगणारे कीर्तनकार खरे दरिद्री आहेत. वाक्य नाही कळलं तुम्हाला? जगद्गुरु तुकोबारायांचं दारिद्र्य सांगणारे कीर्तनकार दरिद्री आहेत. महाराजांच्या घरी 12 गावची महाजनकी होती. किती? एका देशाचा राजा ज्यांच्या घरी पारणं सोडतो, पारणं माणूस आपला का वाटतो? आपला 32 पत्र्याचा हॉल माझा राजुरी, तोंड धुतलं नाही आणि जरा प्रभू काका गेल्यावर अशी मान खालू घालून बसलो होतो. यती धर्म स्वीकारला जाता येत नाही, पण शेवटी रक्ताचा अनुवंश असतो. मान खाली घातली दुःखात होतो. अचानक आमदार महोदय आले, हे घेऊन आले सकाळी. म्हणलं कुणीकडे सांगावं की नाही मला आरती ओवाळणं, तुम्हाला थांबलो असतो. ते म्हणजे आपल्या घरात कुठं सांगावं लागतं का? तुकोबारायांचं घर शिवरायाला आपलं घर वाटत. धार्मिक संतांच्याकडं नेत्यांना संतांचं घर आपलं घर वाटावं आणि संत नेत्यांना मार्गदर्शक वाटावं, ही प्रथा आहे महाराष्ट्रात. अजून एक वाक्य बोलतो, त्या टायटलला तुम्ही टाळ्या लावा. महाराष्ट्रात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र नांदत होती. आता पुन्हा महाराष्ट्रात राजसत्ता धर्मसत्ता एकत्र नांदली तर महाराष्ट्रात केवळ सत्ता न राहता ती शिवसत्ता होती. रामराज्य पंढरीचा वार होईना भिकारी, भिकारी होईल पण पंढरीचा वार. मी ओळीला आलो म्हणून सांगतो, अशी स्तुती सुमन वगैरे परवडत नाही मला. हे भगवान अण्णा आमच्या गावचे सरपंच, त्यांच्या सुविध धर्मपत्नी सौभाग्यवती तुळसाताई, ते लग्नच माझ्यामुळे जमलं आणि माझंही माझ्यामुळे जमलं. श्री नारायण महाराज त्या डीएडला होत्या आणि आम्ही दोघंही कारखान्यात होतो. नोकरीला नीट ऐका, पण पगार 380 रुपये. आता परवडत नाही. आता पर डे 21-15 बर का शेळकेवाडी. आता किती? अरे 30-25च्या मानाने 15 काय जास्त सांगितले का तुम्हाला? मी नाही कळलं तुम्हाला? अजून नाही कळलं? 30-25च्या मानाने मी काही 15 जास्त सांगितले का तुम्हाला? 35-30च्या मानाने. होय मातोदाजी, पण मी घेणार नाही. त्याचं कारण आहे ढेकणाला ढेकण चावत नसतं. यांचे सासरे वास्कऱ्यांच्या दिंडीचे प्रमुख टाळकर, गळ्यात टाळ, कपाळाला गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि टाळ करताना हीच व्हावी माझ्या पांडुरंगाचं स्मरण करता करता देह ठेवला. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं याला म्हणायचं सद्गुरु धुंडा महाराजांनी देह ठेवला. हे धर्मपत्नीला कळलं. काय झालं म्हणून विचारलं. लोकांनी सांगितलं महाराजांनी देह ठेवला. लगेच डोळे झाकले. याला म्हणायचं पतिव्रता, याला म्हणायचं तुका म्हणे प्रतिव्रता आणि तिचे देवावरी सत्ता, तिला म्हणायचं पंढरीचा वारकरी व्हावं. विषय आपला लांबतोय. हीच व्हावी माझी आस. जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी, वारीच कोणी असं का? संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, संत संगे
कमी कर बाबा. या गाण्यातल्या काही नजाकतीत भावपराग आहे. नारायण महाराज तुम्हाला 3 रागाचे भाव सांगतील. आबा वाजवायला आदरणीय महाराज आपण पण आहेत. 3 भाव आहेत. राग आसावरी श्री आदरणीय सुतार महाराज, पण याच्यात 3 राग एकत्र येतात. आता सर तुम्ही पण आला, तुमची कन्या पण शिकते. 3 भाव आहेत. एक आडाणा, एक दरबारी कानडा आणि आसावरी. आसावरी राग हा गायकांना इकडे तिकडे फिरवतो आणि मुक्कामाच्या गावी येऊ देत नाही. जसं पुष्य नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही, तशी आसावरीतून घसरलेला बुवा पुन्हा मूळ स्वरावर येत नाही. नीट ऐका. म्हणून मी जी मांडणी मांडली ती जरा तुम्ही नीट ऐका आणि त्याचा विस्तार 3 रागात ते करून दाखवतील. हे जरा लोकांच्या समोर जाऊ दे. संत संगे सर्व काळ, थोडा बदल आहे. संत संगे सर्व काळ, विको नको करू. हा हा हा. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ. आता ऐका. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व जरा पीठीला आवाज द्या. जरा बारकाई ऐका. धिंगाणा काय कामाचा नाही. स्वर्गीय वसंतराव देशपांड्यांच्या घराण्यातील श्री पंडित राहुलजी देशपांड्यांच्याकडं श्री नारायण महाराज पुण्यात शिकतायत. जरा नजाकती ऐका.
क्या बात, वा वा. संगे सर्व कामा भक्तची जाण तसं गुणाहा गुणज्ञेषु गुणाहा भवंती. वेळ आपला संपलाय. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. कल्लोळ कशासाठी आहे? पूर्वी देवीच्या आणि शंकराच्या मंदिरासमोर पाण्याचा एक बारव असायचा आणि त्याला उतरायला दगडी बांधकामाच्या पायऱ्या असायच्या. हे माळपंथी शिवकालीन पेशव्यांच्या काळातल्या, त्याच्यानंतर अहिल्यादेवींच्या काळातल्या. आणि तिथं स्नान करायचं कशासाठी? काय लॉजिक आहे सर त्याच्या पाठीमागं? की आपलं अंग देवाकडे जाताना ओला असावं. याचा अर्थ असा आहे की आपली भक्ती ओली असावी, आर्द्रव भाव असावा, लवचिकता असावी, प्रेमवात्सल्य असावं, जिव्हाळ असावा, पाण्हा फुटलेला असावा. म्हणून संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. वेळ संपलाय. चंद्रभागेशना तुका मागे हे चिदा. काहींनी प्रश्न विचारला तुकोबारायांना, ते चंद्रभागेचं स्नान का? नर्मदेचं नाही सांगितलं, कृष्णेचं नाही सांगितलं, इंद्रायणीचं नाही सांगितलं, पुष्कर तीर्थाचं नाही सांगितलं, चंद्रभागेचंच का? त्याचं उत्तर आहे अवघीच तीर्थे घडती एक वेळा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया. अवघे शब्दात जगात जेवढे तीर्थ आहेत, चंद्रभागा डोळा देखलिया. अन्य नदीला जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून पिंपळोली, गवारवाडी, शेळकेवाडी आणि परिसरातील सगळ्या लोकांना मुळशीतली दिंडी, मावळातली दिंडी पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दिंड्या आकृष्ट असतात. आणि इकडे एक कौतुक करण्यासारखं या लोकांचं, जागा दिली म्हणून नाही, प्रामाणिकपणे सांगतो. पांढरे शुभ्र कपडे आणि सगळेजण बघा एका वेशात सगळेजण. आज तरी टाळकरी कमीत आणणार, रोज हे प्रांगण गच्च भरलेलं. आपल्याला सांगावं लागतं कपडे स्वच्छ घाला, गंध लावा, या हे सगळे बुक्का लावून. त्याचं कारण आहे इथं दोन संतांची कृपा आहे. वैराग्य तुमच्याजवळच नांदलं आणि कैवल्य म्हणजे सुखही तुमच्याजवळ नांद. ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा या परिसरात. एका बाजूला भामचंद्र गोराडा आणि अजून भंडारा, 3 डोंगरांची तपस्थली. आणि एका बाजूला जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. पिंपळाच्या पर्वताच्या रांगेत वस्ती करणारे मुळशी मावळातले मावळे पण हरिभक्त पण मोठे वात्सल्यपूर्ण आहेत. आणि हे लोक जेवढी रांगडी आहेत ना, तेवढी ताकद अन्यत्र नाही. तुम्ही मुळशी पॅटर्न पाहिलाय का कोणी? म्हणून मला कधी कधी बापूजी बुवाच्या जवळ 2:30-3ला येताना भीती अजूनही वाटते. म्हणून मुक्काम मी आळंदीला करतो, नवनाथ भाऊ इकडे येत नाही. त्याचं कारण आहे, येताना कीर्तनकार रिकामा नसतो. नाही कळलं तुम्हाला? नित्याच्या या सगळ्या आयात निर्यातीमुळे कीर्तनकारांच्याकडे काय आहे हे लोकांना अंदाज बहुधा लागलेले आहेत. पण मी मागे बसलेलो असतो उघडा आणि बॅग आमची मधू महाराजांच्या जवळ असते. जरी पकडलं तरी यांना विचारावं, मी मोकळाच आहे असं सांगत असतो. म्हणजे ही माणसं प्रेमळ आहे तेवढीच आहेत. अगर ये सटिया गए तो बहुत खतरनाक आहे. म्हणजे हे बिघडूच नाहीत, पण कदाचित त्यांना राग आला तर यांना आवरणं महाकठीण आहे. 2 गोष्टीत त्याचं कारण एक आहे,
संतांचाही वास आहे आणि शिवतत्वाच्याही जाणीव आहेत त्यांना. त्या बाबाला राग आला की आवरत नाही ना कोणाला, तो भोळे बाबा त्रिशूळ घेऊन लागला की नादी लागला की कोणाच्याच पाठीमागं तो डगमगत नाही. एक वाक्य बोलू का, याच्याकडे आला की तो भलं करतो, याच्याकडे वाकडं पाहिलं की वाटोळ करतो. मोठी खतरनाक बाजू आहे, डेंजर आहे ते. त्याच्या नादी त्याला भोळा म्हणून तुम्ही विनाकारण पांघरून टाकू नका. तो का म्हणे भोळा पण जिंकू जाणे, कळी काळावर मात घालणार हे दैवत आहे. सिद्धेश्वर आहे भगवान साक्षात स्वयंभू येते. कीर्तन संपले, चंद्रभागे स्नान, तुका मागे तुका मागे हे चिदान काय पंढरीचा वार करी वारीच मोडली हरी. हो बार हो बार महोत्सवात निर्याणाचं कीर्तन माझ्याकडंच, आपल्या दादांच्या त्यांच्या सगळ्यांच्या कृपेनं. आणि इथे सुद्धा आल्यापासून शिवरात्री माझ्याकडेच. मी एकाला विचारलं ही रात्र माझ्याकडे का, ते म्हणजे दिवसा तुम्ही कामाचे नाहीत. आता काही लेख्या आल्यात ना इथे, तर त्यांचे लेकरं मी जेव्हा जवळ घेतो ना रतन सेठ, ते लेकरं माझ्याकडे येत नाही. आणि आई सुद्धा म्हणते लेकराला, पिल्ल्या गप्प बैस बुवाय. बुवाय मी प्रपंचात असताना मक्या लहान होता, कीर्तनावून आलो, कीर्तनावून यायला 2:30-3 वाजले. घरी दरवाजा बाजूला, घरी गेलो. ते झोपत नव्हतं, तहान असताना झोपत नव्हतं. त्याची आई त्याला म्हणली झोप, बुवा आलाय. म्हणजे आमचा प्रचार लोक असा करतात. बुवा आणि कीर्तन ही करमणुकीची जागा नाही, उद्धाराची जागा आहे. कशात जागा आहे? उद्धाराची जागा. आपण स्वानंद पीठात पाहिलं, इथं पाहिलं, सगळीकडे पाहिलं. आज शिवरात्री आहे. एक किरात, अल्पचरित्र सांगतो 2च मिनिटात. एक किरात किट्ट अंधकारात मधुसेठ रात्री अरण्यात आहे. त्याला वेद माहिती, उपवेद माहिती नाही, मंत्र माहीत नाहीत, उपनिषद माहिती नाहीत, हरिपाठ, काकडा आरती, दिंडी, गंध, माळ काही माहीत नाही, काही माहीत नाही. झाला हे 2च मिनिटात मी लगेच जय विठ्ठल करतो. 2 मिनिटात. खरं तर नियमाप्रमाणे आजचं 12 वाजेपर्यंत कीर्तन व्हायला पाहिजे, पण या सगळ्यांना जायचंय आणि या रकमेत जास्त उभं राहणंही परवडत नाही. माणसाला उभा राहायलाही परवडलं पाहिजे ना, नाही तर पडावे परी कीर्तिरूपी लढावे. पडावे परी कीर्तिरूपी लढावे. मग लोक सांगतात 2 याच्याहून गेला फक्त तो. अरे जाणारच होता तो. ऐका, नजाकत ऐका. झालं किरात आहे, किरात. त्याला स्नान नाही, गंध नाही, संध्या नाही, पूजा नाही, माळ नाही, काही नाही, साधं जीवन आहे. पारमार्थात असं काही नाही किंवा मोठं गंध आहे म्हणजे त्याचा उद्धार होणार आहे, 5-25 माळा आहेत म्हणजे उद्धार होणार आहे, चांगलाच वाजवतो म्हणजे उद्धार होणार आहे. नाही, अजिबात नाही. फारच कीर्तनात नाव प्रसिद्ध म्हणजे उद्धार होणार आहे, काकड्याला जागे असतात म्हणजे उद्धार होणार आहे. नाही, काही चाल चांगली म्हणतात उद्धार होणार आहे. दिंडीचे मालक आहेत, मठ मोठा बांधला, ह्या भ्रम आहेत. कबीरजी म्हणाले लंबा तिलक मधुर बाणी ये तो बदमाशो की निशाणी. असं काही सांगता येणार नाही. आडवं लावलं म्हणजे फार तपस्वी झाला असं काही नाही. सगळं स्वच्छ केलं म्हणजे फारच वैराग्यवान आहे असं नाही. आणि हे ठेवलं म्हणजे फारच साधू आहे असं नाही. ऐका ना, शेवटी हसान थांबतो मी. एकाने मला विचारलं, बाबा हे कपडे, दाढी, जटा वगैरे तुम्ही ऋषिकेशला असता? म्हणलं नाही, ऋषी तिकडे आहेत, केस इकडे आहेत. असं दोन्ही मिळून ऋषिकेश आहे. तिकडे गेले म्हणजे माणसं तपस्वी होतात असं काही नाही. काही तिकडचे परत येऊन प्रापंचिक झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
तिकडचे परत येऊन काही प्रापंचिक झाल्याचे पुरावेत, या उलट इकडचे प्रापंचिक तिकडे संन्यासी झाल्याचे पुरावेत. उलट गणित. साधा माणूस पण पोट भरायचंय, एकट्याच नाही, प्रपंचातल्या बायकोचं, मुलाबाळांचं, आणि मांस कवळं पाहिजे, पोट भरायचंय, विकायचंय, धंदा त्याचा. किरात आहे. कीर्तनात जातीवाचक विधानं कीर्तनकाराची होऊ नये. किरात, पोट भरणारा ग्रहस्थ. अरण्यात गेला, रातकिडे ओरडतायत, आणि त्याला एक बिल्व वृक्ष दिसला, बेलाचं झाड. त्रिदलम त्रिगुणाकारम, आजच्या दिवशी त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम. आज काय लागतं त्याला? एक गडावाभर पाणी, विभूती, तांदूळाची मूठ आणि बेलाचे 3 पानं, काही पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याला अधिक काही लागत नाही, एवढं लागतं त्याला. म्हणजे शंकरालाही तेच लागतं आणि विठ्ठलालाही तेच लागतं. दोघही अधिक बापू काही मागत नाही. आता शिकार पाहायची ना, बाण तयार आहे, प्रत्यंच्या लावली, प्रत्यंच्या बाण, कर्ण प्रत्यंच्या म्हणजे कानापर्यंत दोरी ओढणे, खेचली. आता बाण सोडायचा आहे आणि शिकार करायची आहे. तेवढ्यात तो झाडावरती चढला, बेलाच्या फांदीवर पाय दिला, फांदी हल्ली, परिणाम घोलपसर त्याच्यावरची काही बेलाची पानं हल्ल्यामुळे शिवलिंगावर आजच्या शिवरात्रीला सहज पडली. कशी पडली? मंत्र नाही, तंत्र नाही, विद्या नाही, साधना नाही, काही नाही, ठरवलेलं नाही, सहज पडली. भगवान शिव प्रसन्न झाले. तुझ्या अपेक्षा काय? वरमृही मी तुला द्यायला तयार आहे. तो म्हणला, मला पक्ष्यांची भाषा कळावी, श्वापदांची भाषा कळावी, जनावरांची भाषा कळावी मला. भगवान म्हणाले, वरमृही तथास्तु, तुला दिलं. तेवढ्यात 3 हरणी आल्या, सख्या बहिणी. कोण? 3 हरणी. एक तरणी बाण, एक मध्यम वयस्कर आणि एक वयस्कर. एक जण म्हणाली, माझा प्रपंच सगळा झालाय. एक जण म्हणली, आता माझ्या पोरांचे लग्न झालेत. आणि लहानी जी होती हरिणी, ती म्हणली, मी आत्ता अक्षत पडल्यात आणि मी यांच्याबरोबर प्रपंच करते, म्हणजे नर हरणाबरोबर, काळविटाबरोबर. त्यांनी जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात त्या हरणी अडकल्या. त्यांचे पाडसं यायचे, हुंगायचे, तोंडाजवळ घ्यायचे, आणि ती भाषा एकामेकाला दादा बोलत असायची. हे कळलं त्या किराताला की अरे, जनावर असले म्हणून काय झालं, यांना प्रेम आहे, कुटुंब आहे, नातं आहे, रक्त आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, समर्पण आहे, त्यांना जीव आहे, आत्मा आहे की नाही. आत्मा वारे दृष्टव्यः श्रोतव्यः निधिधासितव्यः नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अज्ज. वेदांत फिलॉसॉफीने केली आत्म्याची व्याख्या आहे. शरीर वेगळं आहे पण आत्मतत्व मात्र एकच आहे. त्याच्या लक्षात आलं, शिवानी माझ्यावर कृपा केली आहे. आत्ता कळलं की हिचं नवऱ्यात जीव अडकलाय, तिचा पिलात जीव अडकलाय आणि तिचा बहिणीत जीव अडकलाय. त्याने सांगितलं, एक काम करा, तू तुझ्या पिलांना पाजून परत ये, मी तुला मारत नाही. एक म्हणली, ती बाळांत झाली आहे, तिला मारलं तर पिलं तडफडून मरतील. एक काम कर, माझा संसार सगळा झालाय, मला मारून टाक. पिलं म्हणायला लागले किराताला, एक काम करा, आमच्या आईला मावशीला मारण्यापेक्षा माझं कवळं मांस तुम्हाला गोड लागेल, पचेलही, मला मारून टाका. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि किराताच्या लक्षात आलं. किराताने जाळं काढलं, सोडलं. भगवान शिवानं कैलासातनं विमान पाठवलं आणि हरिणी आणि किरात या विमानात बसवले आजच्या दिवशी. त्याचं कारण आहे, फक्त शिवपिंडीवरती 2 थेंब पाणी आणि बेलाची पानं वाहिली. भगवान शिव प्रसन्न झाले. शिळकेवाडी आणि परिसरातील लोकांना असंच भगवान शंकरानं सद्बुद्धी